अध्यक्ष महाराज आमचे स्नेही नाना भाऊ बोला. नाना भाऊ अभिनव पवारांनी जो प्रस्ताव आपल्याबद्दलचा मांडला त्याला माझं समर्थन करतोय अध्यक्ष महाराज. पण विशेष करून स्थगनच्या बाबतचा इश्यू महत्वाचा असा आहे की अध्यक्ष महाराज आता कुठलाही मोबाईल ॲप आपण ओपन करा तर ऑनलाईन रमी हे आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज. आणि ऑनलाईन रमीच्या बाबतचं कारण की बाकी राज्यात नाही आहे जेवढं आपल्या राज्यात आहे. काल 2 मुलांनी या ऑनलाईन रमीच्या माध्यमातून त्यांच्या आत्महत्या झाल्यात. अनेक तरुण महाराष्ट्रामध्ये यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महाराज हा महत्वाचा विषय आहे आपण एकमताने मांडू आपण सगळेजण. अध्यक्ष महाराज हा जो मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रमीचा जो प्रादुर्भाव या मोबाईलच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे त्यामुळे तरुण सगळे बर्बाद होत चाललेले आहेत. तरुणाई त्याच्यामध्ये आत्महत्या करतात. काल झालेली ही घटना ही आम्हाला सगळ्यांसाठी या आमच्या सगळ्यांसाठीच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे. अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे. सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोलेंनी जी आज माहिती सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर दिसून येते. त्या संदर्भात शासनाने गंभीर नोंद घेऊन यावरती उचित उपाययोजना त्वरित करावी. शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. दिले ना निदेश नरके साहेब. औचित्य नाही अशासकीय ठराव अशासकीय औचित्य समितीचे प्रतिवृत्त बोला. सुनील प्रभूजी बोला. अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री गृह राज्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत. आज संतोषनगर दिंडोशी या भागामध्ये जे डे केअर चालवलं जातं पाळणा घर त्याच्यामध्ये अनेक बालकं त्या ठिकाणी आपले पालक ठेवतात. आज 6 बालकांवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले अशा पद्धतीची तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात दिली गेलेली आहे. आणि हे जर सत्य असेल तर अशा माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कुठच्याही पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई न करता चौकशी लवकरात लवकर करून ज्यांनी हे कृत्य केलंय त्या नराधमाला फाशी देण्यासाठी 5 लाख कोर्ट चालून त्याला त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे. आणि पुन्हा घटना मुंबई शहरात होऊ नये म्हणून सरकार कोणती काळजी घेणार आहे याची देखील दखल सरकारने घेणं आवश्यक आहे. शासनाने नोंद घेऊन त्वरित उचित कारवाई करावी. सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी जी माहिती दिलेली आहे आजच्या आजच त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्यात येईल. दोषींवरती सदर गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. आज आपण तिथं सरकारला सांगता निवेदन करा. आता कदम साहेब उभे झालेत पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं होऊनही उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही. अध्यक्ष महाराज काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत. मला कोणाचं चरित्र करा माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे. मला ते दाखवायचं नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज. मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवून टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज. काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार. पण काय चाललेलं अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज. आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज. तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज जे काही चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज. परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहित असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय. तुम्ही मला कागद द्या. अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज. का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष महाराज या अधिवेशनात जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो. त्या निर्णयाला माझा विरोध नाही.
अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीने म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे. गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज. आता हे जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज. ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज. गरिबाच्या तोंडात घास जात नाही. हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याच्यात सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज. आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे मला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे. शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने अशासकीय सदस्यांची विधेयक आणि ठराव समितीचे अध्यक्ष महोदय बसा बसा बसा. ठीक आहे. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे. एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का? होय अध्यक्ष महोदय. नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे. राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं. नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे. आपण सांगा तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ते सगळ्यांची नावं आहेत अध्यक्ष महोदय. आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे. चला बस झालं आता चला पुढे जाऊ. काय करा मी उभा राहिलो राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही. तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं. बसा बसू पुढे जाऊ ना. आता असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूलता करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी उभा राहिलो नाही तर मी उभा राहिलो नसतो. बोला मंत्री महोदय. काय महोदय मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. आता बास झाला. आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात? महोदयांच्या ठीक आहे चला पुढे चला. अध्यक्ष महोदय नरके साहेब बोला. अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावयाचा वेळ ठरविण्याकरता समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजाची एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पूर्वप्रस्तावाकरता असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 4 मिनिटे तसेच विचारात असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 13 मिनिटे तर उर्वरित 120 मिनिटांच्या वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा.
एक डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 103 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 2 धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 33 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 3 राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 43 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 4 राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 39 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 5 ॲडव्होकेट आरोप पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 50 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. तुम्ही बसा, मी तुम्हाला लगेच संधी देतो. श्री प्रशांत ठाकूर यांचा ठराव क्रमांक 151 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्यापुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समिती शिफारस केली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीच्या तिसरे प्रतिवृत्त सभागृहास सादर झाले. शासकीय विधेयक आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सभागृह